नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आजचा जो विषय मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असतो आणि याच धर्माच्या छावणीमध्ये सर्वप्रथम आपल्याला एक विचार एकात्मतेचा आणि माणुसकीचा सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून सुद्धा त्या विचाराचं दर्शन घडत असताना सुद्धा दिसतं. पण या विचाराचे खरे मानकरी म्हणजे जावेद खान, मुस्लिम बांधव. आता खरं पाहिलं तर पुण्यातील रास्तापेठ या ठिकाणी सुधीर किंकळे व त्याची बहीण जयश्री किंकळे हे दोघं बहीण भाऊ राहत असतात. या दोन्ही बहीण भावाला कुठल्याही प्रकारचा नातेवाईक नसतो. परंतु तसं पाहिलं तर एक दुर्दैवी सुधीर किंकळेचा मृत्यू होतो, म्हणजे जगाचा तो निरोप घेतो. या अदृश्य दुनियामध्ये तो सामावून जातो. परंतु या भावाच्या दुःखाची साथवण मात्र रुग्णालयात त्याची बहीण जयश्री ही रडत असते आणि ही दुःखाची साथवण करत असते. अरे उरामध्ये दडलेलं दुःख तिच्या होटावर येतं, किंकाळ्या मारतं. अरे भाऊ तर मरण पावला, पण भावाच्या दुःखापेक्षाही अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक दुःख असतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोणतेही नातेवाईक नाहीत. माझ्या भावाचा अंत्यसंस्कार कसा करावा हा सुद्धा मोठा प्रश्न जयश्री किंकळेंना पडलेला असतो. परंतु हीच किंकाळी मात्र जावेद खान या मुस्लिम बांधवाच्या कानापर्यंत पोहोचती. क्षणाचा विलंब न साधता जावेद खान नावाचा मुस्लिम बांधव जयश्री किंकळेंना फोन करतो आणि घडला प्रसंग जाणून घेतो. आणि त्यावेळेला जावेद खान म्हणतो की तुमच्या भावाचा अंत्यसंस्कार आम्ही करायला तयार आहोत. त्यावेळेला जयश्री किंकाळे म्हणते की आम्ही ब्राह्मण समाजाचे आहोत. माझ्या भावाचा अंत्यसंस्कार हा हिंदू धर्माच्या रिवाजानुसार झाला पाहिजे. आणि ह्या शब्दाला मुस्लिम बांधव जावेद खान हा होकार देतात. आणि दुसऱ्या दिवशी मात्र सुधीर किंकळे यांचा अंत्यसंस्कार जावेद खान नावाचा मुस्लिम बांधव अगदी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार करतो. परंतु याच विचाराचं हेच कर्तृत्व आज सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आणि ऐकायलाही मिळतं. आता जावेद खान या मुस्लिम बांधवाचं कर्तृत्व खरं पाहिलं तर हे जे कर्तृत्व हा जो विचार आहे, मनाची नजदीकी साधून मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म सर्वप्रथम जनसामान्य नागरिकांच्या काळजावरती एक सर्वात मोठी विचाराची प्रतिमा करून या देशाची राष्ट्रीय एकात्मता जपून हा देश विजयाच्या एक कदम अग्रेसर पुढं कसा जावा हे सुद्धा या दृश्यातून आपल्याला पाहायला आणि ऐकायलाही मिळतं. खरं पाहिलं तर जावेद खानचं हे कर्तृत्व हा विचार जर पाहिल्याच्या नंतर कळतं की लहानपणी आम्ही शाळेत जात असताना शाळेमध्ये गुरुजी आम्हाला एक प्रार्थनेमध्ये देशगीत सांगायचे आणि ते देशगीत खूप अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. खरं पाहिलं तर लहानपणाचा तो देशगीताचा विजय आज जावेद खान या मुस्लिम बांधवाच्या हातून पूर्ण झाला की काय, म्हणून आम्हाला ते गीतसुद्धा या ठिकाणी म्हणावं वाटतं. ते गीत असं होतं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सर्व भाई भाई, कधी न धरू आता कट्टी, रक्षण देशाचे करणार, देशासाठी हो लढणार, यारे यारे बाल जवान, देशासाठी घेऊ वाण, सैनिक होऊ देशासाठी, देशासाठी हो लढणार. परंतु संत कबीर महाराज त्याच्या पलीकडे म्हणतात, विधि वेद का है ये सब रचन, हमें मुक्त कर दो परम पिता, इस जाति वेद के भेद से हमें मुक्त कर दो परम पिता. तू ही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण खुदा हुआ, तू ही वाहे गुरु तू यशो मसीह, हर नाम में तू समा हुआ, तू ही राम है. त्याच्या पलीकडे पाहिलं तर संत रविदास महाराज म्हणतात की जातपात के फेर में उलझ गए सब लोग और मानसता को खात रही, जात का रोग हिलमिल चलो फुट पडू दे नाही, फुट फुट माची तो देश नष्ट हो जाईल. अरे माझ्या भारत देशातल्या तरुणांनो, जातीवादक जातीभेद हा विचार तुमच्या मस्तकात सज्ज करू नका. अरे जातीवादक विचारामुळं आपल्यामध्ये सर्वप्रथम फूट पडून जाते आणि आपल्या देशाला रक्षण करण्याची ताकद कुठंतरी हरवली जाते, हे संत रविदास महाराज म्हणतात. परंतु त्याच्या पलीकडे संत नामदेव महाराज म्हणतात ना, नाना वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहाँ के ब्राह्मण हम कहाँ के सूद. म्हणजे संत नामदेव महाराज म्हणतात की गाई सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कोणती तांबडी गाय असते, कोणती पांढरी गाय असते, कोणती काळी गाय असते, वेगवेगळा रंग असतो. पण या गाईचं दूध मात्र पांढरं शुभ्र एकच असतं. म्हणजे संतांच्या विचाराचा जागरसुद्धा जावेद खान या मुस्लिम बांधवाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध झाला की काय याचंसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मनाची नजदीकी साधणारं आणि माणुसकीचं दर्शन घडवणारं हे दृश्य सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आणि ऐकायलाही मिळतं. खरं पाहिलं तर या देशाची सर्वप्रथम प्रगती कशी व्हावी हा सुद्धा मोठा या ठिकाणी आपल्याला विचाराचा एक धडासुद्धा जावेद खान या मुस्लिम बांधवाच्या
कर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळतो, हे सुद्धा तितकं महत्त्वाचं वाटतं. कारण की हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जावेद खान यांची कामगिरी सर्वप्रथम एका जाती धर्मासाठी नसून हा मानवतेचा विचार आहे आणि हा विचार सोशल मीडियाच्या प्रत्येक विचाराच्या प्रचारक माध्यमातून पोहोचला पाहिजे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना मी सर्वप्रथम विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वाधिक जास्तीत जास्त शेअर करा. हीच आपणास नम्रपूर्वक विनंती. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद.